ओके. लास्ट लेक्चरमध्ये जर कोणाला काही डाऊट असेल तर डाऊट विचारा. ऑन पेज एस-ई-ओ झालं होतं आपलं. तुम्ही इम्प्लिमेंट करताय का त्या गोष्टी तुमच्या साईट्सवरती, किंवा त्याच्या नोट्स काढल्यात का? काही गोष्टी आहेत का ज्या तुम्हाला समजल्या नाहीत अशा? त्याच्यावरती आपण एक 5 मिनिटं डिस्कशन करूया. ऑन पेज एस-ई-ओ. त्याच्यामध्ये आपण सगळ्या गोष्टी डिस्कस केल्या होत्या, जसं की मेटा टायटल, मेटा डिस्क्रिप्शन, फेविकॉन, कॅरेक्टर लेंथ किती असली पाहिजे मेटा टायटलची, मेटा डिस्क्रिप्शनची कॅरेक्टर लेंथ किती असली पाहिजे. ओके. कीवर्ड डेन्सिटी काय आहे. ओके. तर या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये शिकलो होतो. ओके. काही कन्सेप्ट महत्त्वाचे शिकलो होतो, जसं की रोबोट डॉट टेक्स्ट फाईल, साईट मॅप डॉट एक्सएमएल. ठीक आहे. या सगळ्या गोष्टी आपण. हॅलो. येस. तर एसईओचं पहिलं लेक्चर आहे का हे? नाही, एस-सी-ओचं तिसरं लेक्चर आहे हे. अच्छा अच्छा, आमचं एसईओचं झालेलं आहे लेक्चर. सरांनी घेतलं होतं स्टार्टिंगलाच. हो, बट आपल्या इथे स्टुडंट्सनी सांगितलं ना एस-सी-ओचं मॉडेल घेऊयात आता म्हणून. म्हणून आपण ते सुरुवात केली. अच्छा. आता ह्याच्यामध्ये जॉईन करा. काही पॉईंट्स असे असतील की जे सरांनी पण कव्हर केले नसतील, ते मी कव्हर करतो इथे. बरं बरं, ठीक आहे ठीक ठीक आहे, आहे. चालेल. ओके. ओके ओके. सो आज आपण काय शिकणार आहे याच्यामध्ये, तर आज आपण ऑफ पेज एस-सी-ओचा पार्ट शिकणार आहे. ऑन पेज आपण सगळं झालेलं आहे आपलं. ओके. त्याचे जे काय पॉईंट्स आहेत ते सगळे आपण डिस्कस केलेले आहेत. आज आपण ऑफ पेजच्या गोष्टी शिकणार आहे. तर ऑफ पेज एस-सी-ओ म्हणजे काय असतं? ऑफ पेज एस-सी-ओ, जसं मी तुम्हाला सांगितलं की जेव्हा एस-सी-ओचं इंट्रोडक्शन देत होतो तेव्हा मी तुम्हाला काय सांगितलं की अ, जे हे ऑन पेज एस-सी-ओ, ऑफ पेज एस-सी-ओ आणि टेक्निकल एस-सी-ओ हे काय आहेत, तर ब्रह्मा विष्णू महेश आहेत. बरोबर. तर तिघांना समान महत्त्व आहे. ओके. तिघांचंही महत्त्व समान आहे. 33-33-33% तुम्ही म्हणू शकता. ओके. कोणत्याही एका स्किलवरती एस-सी-ओ होतं का, तर नाही. ओके. तर ऑफ पेज एस-सी-ओ काय आहे, आधी तुम्हाला मी हा कन्सेप्ट थोडासा समजून सांगतो, त्याच्यानंतर आपण थोडंसं डिस्कशन करूयात त्याच्यावरती. हा आपला पेंट सेक्शन आहे. ओके. आपण शिकणार आहोत ऑफ पेजेस. तर ही बघा, ही तुमची साईट आहे. या साईटवरती तुमचे वेगवेगळे पेजेस आहेत. आता याच्यावरती तुम्ही ऑन पेजच्या सगळ्या ऍक्टिव्हिटी केल्या, जे काही आपण डिस्कस केलं होतं ऑन पेज, त्या सगळ्या तुम्ही ह्या पेजवरती ऍक्टिव्हिटी केल्या. ओके. आणि जेव्हा क्राउलर तुमच्या साईटवरती येतो, हा इथे सपोज असं म्हणून आपण इथं क्राउलर आहे हा. ओके. हा जेव्हा तुमच्या साईटवरती येतो त्यावेळेस तो तुमच्या सगळ्या त्या पेजवरच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या तो चेक करतो आणि तो तुम्हाला ग्रीन टिक मार्क देतो की ऑन पेज एस-सी-ओच्या सगळ्या गोष्टी आहेत. ओके. बट मी तुम्हाला ज्यावेळेस क्राउलर एक्सप्लेन करत होतो त्यावेळेस तुम्हाला मी असं सांगितलं की तो खूप कमी टाईमसाठी येतो, जसं की 0.002 सेकंडसाठी तो फक्त तुमच्या साईटवरती येत असेल, म्हणजे खूपच कमी टाईम आहे हा. तेवढ्या वेळात तो येतो आणि जेवढा डेटा त्याला मिळेल व्यवस्थित स्ट्रक्चर वगैरे व्यवस्थित असेल तर तेवढा तो डेटा घेऊन जातो. ओके. आता आपलं टार्गेट जे आहे, आपलं टार्गेट असतं तो क्राउलर. त्या क्राउलरला कंटिन्युअसली गोष्टी माहिती पाहिजेत तुमच्या वेब पेजबद्दल. ओके. तर जसा तो आपल्या साईटवरती येतो तसा तो दुसऱ्या साईटवरती पण जातो. बरोबर. तर इथे इंटरनेटवरती असणाऱ्या बाकीच्या साईट्स आहेत. ओके.
ज्या काही इंटरनेटवरती बाकीच्या साईट प्रेझेंट आहे, क्राउलर जो आहे हा प्रत्येक साईटवरती जातो. इकडे जातो, इकडे जातो, इकडे जातो. ठीक आहे. त्याचं हे कामच आहे की प्रत्येक साईटवरती जाऊन तिथला डेटा जो आहे ते घेणं आहे. ओके. आता ज्यावेळेस तो ह्या साईटवरती येतो त्यावेळेस आपल्या साईटचा काही संबंध आहे का त्याच्यामध्ये, तर नाही आहे, कारण तो या साईटवरती आता चेक करतोय डेटा. बट सपोज इथे ज्या 6 साईट आहेत ह्या 6ही साईटनं काय केलं, त्यांच्याकडे एक लिंक त्यांनी अशी टाकली, त्यांनी त्यांच्या पेजवरती, की जी लिंक आपल्या पेजला पाठवते. ओके. जसं की डिजिटल मार्केटिंगचा कोर्स जर करायचा असेल तर तुम्ही NMD साईटवरती जावा असं त्यांना सांगितलं. NMD वरती कोणत्या कीवर्डला सांगितलं त्यांनी, की डिजिटल मार्केटिंग कीवर्डला, असं सगळेजण सांगतात. प्रत्येक साईट म्हणते की आमच्या इथं आला, ठीक आहे, बट ह्या लिंकवरती ह्या टेक्स्टवरती तुम्ही ह्या साईटवरती जावा. ओके. आता या केसमध्ये होतं काय माहिती आहे का, की क्राउलर काय विचार करतो की प्रत्येक साईटवरती मी गेल्यानंतर डिजिटल मार्केटिंग कोर्स रिलेटेड काही जरी इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तरी मला NMD वरती पाठवलं जातं. याचा अर्थ NMD ची काही ना काहीतरी व्हॅल्यू आहे. ओके. मग क्राउलर काय करतो की ह्या गोष्टीला थोडंसं रिकॉग्नाइज करायला सुरुवात करतो की हा जो कॉन्टेंट आहे डिजिटल मार्केटिंग रिलेटेड लिहिलेला आहे ऑन पेज SEOचा, हा व्हॅलिड आहे. ऑफ पेज SEO म्हणजे लोक पण ह्यांना रेफर करतायत. याचा अर्थ ह्या कॉन्टेंटमध्ये दम आहे. ओके. आणि मग ज्यावेळेस गुगलवरती कोणी सर्च करतो की डिजिटल मार्केटिंग कोर्स इन पुणे, ज्यावेळेस युजर गुगलवरती सर्च करणार डिजिटल मार्केटिंग कोर्स इन पुणे, त्यावेळेस तुमची साईट तिथे दिसण्याचे चान्सेस जे आहेत ते वाढतात. इथे बघा आपली साईट दिसते. ओके. सो हा आहे एक रफ असा म्हणजे रफ असा इंट्रो किंवा ऑफ पेजेस अशा पद्धतीनं काम करतात. जर तुम्हाला समजलं असेल तर एकदा थम्सअप करा. सगळ्यांना समजलं असेल तर एकदा थम्सअप करा की हे अशा पद्धतीनं चालतं की प्रत्येक साईटनं जर तुमच्या कॉन्टेंटबद्दल लिंक दिली तर क्राउलरला असं वाटतं की हा जो पर्टिक्युलर कॉन्टेंट आहे तो चांगला आहे. ओके. आता इथे एक कन्सेप्ट येतो तो म्हणजे लिंक ज्यूसचं. व्हॉट इज लिंक ज्यूस? ओके. असा कन्सेप्ट आहे, लिंक ज्यूस नाव आहे त्याचं. आता हा कन्सेप्ट काय तो तुम्हाला थोडंसं मी एक्सप्लेन करतो. ओके. आता बघा, जसं मी तुम्हाला म्हटलं की हे जे साईट्स आहेत ह्या सगळ्या साईट्स ज्या आहेत ना त्या रेफर करतायत. ओके. आता आपण एक एक्झाम्पल घेऊया की इथं NMD आहे. ओके. NMD ची साईट आहे. ओके. आणि NMDच्या साईटला आहे का नाही, इथे वेबसाईटच्या ऐवजी काही ॲक्टर ॲक्ट्रेस जे आहेत ना ते रेफर करतात. जसं की SRK. ओके. नवाजुद्दीन सिद्दीकी. ओके. स्वप्नील जोशी, नाना पाटेकर. ओके. आणि इथं अजून एक आहे, सपोज एक न्यूली कमर ॲक्टर आहे गणेश. ओके. आता ही NMDचा जो बिझनेस आहे ना त्याला SRK काय म्हणतंय की हा बिझनेस चांगला आहे, नवाज भाई चांगला म्हणतायत, स्वप्नील जोशी त्याला चांगलं म्हणतात, नाना पाटेकर चांगला म्हणतात. ओके. आणि एक गणेश नावाचा माणूस आहे तो त्याला चांगला म्हणतो, तो पण ॲक्टिंगमध्ये आलेला आहे. ओके. आता इथं तुम्ही विचार करा की ह्या सगळ्यांनी आपल्याला रेफर केलं बरोबर. तर SRK न म्हणजे शाहरुख खाननं जे रेफर केलं त्याची व्हॅल्यू कधी पण जास्त आहे. का जास्त आहे?
कारण की शाहरुख खानला ओळखणारे लोक जवळपास 100 कोटीच्या पेक्षा जास्त आहेत भारतामध्ये, बरोबर. जगामध्ये 100-150 कोटीपेक्षा जास्त लोक त्याला रिकॉग्नाइज करतात. नवाजुद्दीन सिद्दीकीला मे बी लोक 10-20 कोटी लोक रिकॉग्नाइज करत असतील. स्वप्नील जोशीला महाराष्ट्रातले 1-2 कोटी लोक रिकॉग्नाइज करत असतील, म्हणजे ओळखत असतील. ओके. नाना पाटेकरला भारतातले काही 50-60 कोटी लोक ओळखत असतील. आणि तो गणेश जो नवीन ऍक्टर आलेला आहे त्याला हार्डली 1-2 हजार लोक ओळखत असतील. ओके. सो इथे महत्वाचं काय आहे, तर कोण तुम्हाला रेफर करतो हे खूप महत्वाचं आहे. यासारखे ज्यावेळेस म्हणतो की एन एम डी कंपनी खूप चांगली आहे, त्यावेळेस त्याची व्हॅल्यू खूप जबरदस्त होते, बरोबर. सो ह्याला एका व्हॅल्यूमध्ये त्याला काउंट केलं जातं. ओके. आता सेम कन्सेप्ट जो आहे ना तो आपल्या वेबसाईटवरती राहतो, लागू पडतो. जसं की एक वेबसाईट आहे टाइम्स ऑफ इंडियाची, एकदम रिकॉग्नाइज्ड असं पोर्टल आहे. ओके. एक वेबसाईट आहे द हिंदू म्हणून, एक वेबसाईट आहे ब्रिटानिका, विकिपीडिया. अशा ज्या साईट्स नाही त्यांनी एन एम डी चांगलं आहे म्हटलं तर त्यांची व्हॅल्यू जास्त आहे, हाय व्हॅल्यू आहे. आणि एक नवीन साईट बनलेली आहे, जसं की अं, एखादी साधी साईट असेल, nichilex.com म्हणून असेल, तर त्या साईटनं रिफर केलं तर त्याची व्हॅल्यू थोडीशी कमी आहे. ओके. सो टाइम्स ऑफ इंडियानं जेव्हा एन एम डीला त्यांचा कॉन्टेंट जो आहे तो चांगला आहे किंवा रेफर केलं, तर त्याची जी व्हॅल्यू येते ती व्हॅल्यू सेम ॲज अ एस आर केची जशी व्हॅल्यू होती ना, तर त्या लेवलची व्हॅल्यू राहते. ओके. फक्त आपल्या केसमध्ये आपण ह्या व्हॅल्यूला काय म्हणतो माहिती आहे का, ह्याला आपण म्हणतो लिंक ज्यूस. जी लिंक भेटलेली आहे त्याची व्हॅल्यूला आपण म्हणतो लिंक ज्यूस. ओके. जेवढा जास्त लिंक ज्यूस, जेवढा हाय क्वालिटी लिंक ज्यूस, तेवढी तुमची वेबसाईट रँक होण्याचे चान्सेस जास्तीत जास्त. ओके. हा कन्सेप्ट जर तुम्हाला समजला असेल तर एकदा थम्सअप करा. ओके. आता तुम्हाला लिंक ज्यूसचा कन्सेप्ट सुद्धा समजलेला आहे. आता याच्यात अजून थोडंसं आपण पुढे जाऊयात. लिंक ज्यूस मध्ये पण डू फॉलो अँड नो फॉलो, आणि ह्याच्यासोबतच एक कन्सेप्ट येतो, ज्याला आपण काय म्हणतो, बॅकलिंक 2.0. ओके. बॅकलिंक 2.0 असा एक कन्सेप्ट आहे, डू फॉलो आणि नो फॉलो. आता हे काय आहे, तर आपण आपल्याच एक्झाम्पलमध्ये आहे का नाही ती हा कन्सेप्ट समजून घेण्याचा ट्राय करूया. जसं की यासारखे नवाजुद्दीन सिद्दीकी, स्वप्नील जोशी, नाना पाटेकर आणि गणेश काय म्हणतात, एन एम डी चांगली साईट आहे. ओके. पण आता बघा की दोन पद्धतीने यासारखे म्हणतो, यासारखे दोन पद्धतीनं एन एम डी चांगलं म्हणतो. पहिली गोष्ट, तुम्ही टी व्ही ओपन केला. ओके. टी व्ही ओपन केला किंवा कोणतंही सोशल मीडिया चालवत आहे, तिथं यासारखे असं म्हणतो की डिजिटल मार्केटिंगमध्ये सगळ्यात भारी जी कंपनी आहे ती म्हणजे एन एम डी. आत्ताच जावा आणि एन एम डीला जाऊन चेकआउट करा आणि तुमची माहिती तिथे भरा. ओके. टी व्ही ओपन केला, सोशल मीडियावरती यासारखे असं म्हणायला लागला. तर तो काय करतोय, तो ॲड रन करतोय. ओके. तो ॲडमध्ये बोलतोय, बरोबर. ओके. रिअल ॲडमध्ये बोलतोय, तो ॲडव्हर्टाइजमेंट आहे प्रॉपर, जी पेड ॲड म्हणतो ना आपण, त्याच्यात आपण यासारखेला हायर केलं आणि तो एन एम डीला चांगला आहे म्हणतो. आता एक दुसरी गोष्ट आहे की यासारखे एका फंक्शनला गेला, ठीक आहे, एका फंक्शनला ॲज अ गेस्ट म्हणून गेला. ओके. तिथं काहीच संबंध नाही, तिथं त्याला फंक्शनच्या गेस्टमध्ये त्याला तो कार्यक्रम वगैरे आवडला आणि त्याला पण वाटलं की मी तिथे जाऊन थोडंसं बोलावं. ओके.
तो स्वतः उठला आणि स्टेजवरती जाऊन तिथे त्याला बोलवलं पण नसते बोलायला, पण तो गेला तिथे बोलायला लागला आणि तो त्याचा स्पीच द्यायला लागला. स्पीचमध्ये यासारखे अशा वेगवेगळ्या गोष्टी सांगायला लागला आणि बोलता बोलता तो काय म्हणला, की माझा पण जो मुलगा आहे ना, त्याला आम्ही डिजिटल मार्केटिंगचा कोर्स केलेला आहे NMD मध्ये. तो केल्यानंतर त्याचं करिअर जे आहे ते बूस्ट झालं. ओके. इथं त्यानं ॲड केली का? नाही. इथं तो त्याचा जेन्युइन जो काही तो बोलत होता ते त्यानं तिथं बोलला. बट ते बोललेलं जे आहे ते कॅमेराने कॅप्चर केलं. ओके. कॅमेराने कॅप्चर केलं. मग आता ह्या दोघांपैकी सगळ्यात जास्त व्हॅल्यू कोणाची? तुम्ही सगळ्यात जास्त ट्रस्ट कोणत्या गोष्टीवरती ठेवणार? एक पेड ॲडवरती ट्रस्ट ठेवणार का त्यानं एक असं जेन्युइन त्याचं स्टेटमेंट दिलं ज्याच्यामध्ये त्याला काही पेमेंट वगैरे केलं गेलं नाही? तर जास्त चान्सेस आहेत की जे यासारख्याला 150 कोटी लोक ओळखतात ते दुसऱ्या स्टेटमेंटवरती जास्त हे करणार, जास्त ट्रस्ट ठेवणार. ओके. कारण ते त्यानं जेन्युइन बोललेलं आहे. पहिल्या ह्याच्यावर पण ट्रस्ट ठेवणार, बट ॲज कम्पेअर टू सेकंड पहिल्याची व्हॅल्यू थोडी कमी होते. ओके. इथं जर ॲड संपल्यानंतर तुम्ही यासारख्याला विचारलं की खरंच आम्ही NMDला केलं पाहिजे का? तर तो म्हणेल की NMD वरती किती विश्वास ठेवायचा हे तुमचा पर्सनल चॉईस आहे. माझं काम होतं मी इथं त्यांची ॲडव्हर्टाइजमेंट केली. इथं तो डायरेक्ट असं म्हणेल. म्हणजे बॅक ऑफ द स्टेज तुम्ही यासारख्याला भेटायला गेला आणि म्हटलं की खरंच आम्ही NMDला करू का? तर ते काय म्हणेल, हे माझं काम होतं ॲडव्हर्टाइजमेंट करणं, पण तुम्ही तुमच्या ओन रिस्कवरती NMDला कनेक्ट करा, असं तो म्हटला. ओके. आणि इथं यासारखे काय करतोय त्या गेस्ट लेक्चरमध्ये किंवा गेस्टमध्ये तो जो स्पीच देतोय तिथं तो म्हणतोय की जेन्युइनली मी फील केलं की माझ्या मुलाला त्याचा फायदा झाला आणि NMD खरंच चांगला आहे. आय गॅरंटी की ते चांगलं काम करतात, मला त्याचा बेनिफिट झाला. ओके. हे जेन्युइन आहे. इथं यासारखे थोडीशी ते आपल्या NMDची ओनरशिप घेतोय, बरोबर, की मी सांगतो तुम्हाला NMD करा. ओके. सो हा 2 गोष्टींचा फरक आहे. ओके. हे 2 गोष्टी वेगवेगळ्या आहेत. ओके. आता सेम कन्सेप्ट जो आहे ना, तो आपल्या वेबसाईटमध्ये येतो. जसं की टाइम्स ऑफ इंडियाची क्वालिटी ऑफ वेबसाईट आहे. ती NMDला लिंक देते. पहिल्या वेमध्ये ती काय म्हणते, की ही जी वेबसाईट आहे, ही वेबसाईटवरचा कंटेंट जो आहे तो डिजिटल मार्केटिंगसाठी चांगला आहे. ओके. ते म्हणते. बट आम्ही त्याची ओनरशिप घेत नाही. आम्ही त्याला लिंक देतो, पण आम्ही काय म्हणतो, आम्ही तुम्हाला त्याचा जो लिंक ज्यूस आहे ना, तो लिंक ज्यूस आम्ही तेवढा प्रोव्हाइड करत नाही, की आमचं टाइम्स ऑफ इंडिया ह्या गोष्टीची कोणतीही ओनरशिप घेत नाही. म्हणजे काय, आम्ही लिंक देतोय बट आम्ही त्याला फॉलो करत नाही. फॉलो करत नाहीचा अर्थ काय? नो फॉलो. ओके. लिंक घ्या पण आम्ही त्याला तुम्हाला फॉलो करत नाही, त्याला असं म्हणतो, त्याला आपण म्हणतो नो फॉलो लिंक. ओके. आणि दुसऱ्या केसमध्ये टाइम्स ऑफ इंडिया लिंक देते आणि सोबत काय म्हणते, येस NMD डिझर्व करते डिजिटल मार्केटिंग कोर्सेस करण्यासाठी, तर तुम्ही तिथे जाऊन करा, आम्ही स्वतः रेफर करतोय. तर त्याला त्या केसमध्ये ते तुम्हाला हाय लिंक ज्यूस देतात आणि ती लिंक अशी कन्सिडर केली जाते डू फॉलो म्हणून. ओके. 2 पद्धतीच्या लिंक टाइम्स ऑफ इंडिया तुमच्या वेबसाईटला देऊ शकते, नो फॉलो आणि डू फॉलो. यामध्ये डू फॉलोची जी व्हॅल्यू आहे किंवा लिंक ज्यूस आहे हा जास्त राहतो ॲज कम्पेअर टू नो फॉलो. ओके. हे 2 कन्सेप्ट आहेत, डू फॉलो अँड नो फॉलो. आता इथे एक तिसरी वेबसाईट आहे. ओके. आता तिसरी केस आहे, काय आहे तर बॅकलिंक 2.0. हे काय आहे तर इथं जो गणेश नावाचा ॲक्टर आहे, ओके, गणेश नावाचा ॲक्टर आहे, त्याचा रीच किती आहे, हजार हजार लोकांपर्यंत पोहोचू शकते, बरोबर. तर त्यानं किती जरी त्याला आपण पैसे दिले, सपोज त्याला पैसे दिले आणि त्यानं किती जरी, सपोज यासारखे एकच ॲड करतो, त्यानं 100 ॲड जरी केल्या, ओके, तरी पण त्याचा रिच, म्हणजे त्याला रिकग्नाइज करणारे लोकच हजार आहेत. तर किती लोकांनी जरी त्याची ॲड बघितली तरी तो गणेश जो आहे ना, तो प्रॉपर अशी व्हॅल्यू क्रिएट करू शकत नाही, जरी त्यानं 100 ॲड जरी केल्या तरी पण, बरोबर. किंवा गणेश असा जेन्युइनली लोकांच्यात गेला, प्रत्येक लोकाला त्यानं ओरडून ओरडून सांगितलं की
एन-एम-डी चांगला आहे, एन-एम-डी चांगला आहे. तरी पण त्याची स्वतःचीच क्रेडिबिलिटी, स्वतःचीच व्हॅल्यू जी आहे ती फक्त 1000 लोकांपर्यंत आहे. त्यामुळे ते त्यानं किती जरी सांगितलं, एन-एम-डी किती जरी चांगलं असलं, तरी पण त्यानं सांगितल्यामुळे त्याचा एवढा लिंक ज्यूस आपल्याला मिळतच नाहीये. कारण त्याची स्वतःचीच व्हॅल्यू कमी आहे. बरोबर? सो असा केसला आपण काय म्हणतो बॅकलिंक 2.0. म्हणजे ह्यानं 100 बॅकलिंक जरी दिल्या किंवा 1000 बॅकलिंक जरी दिल्या, तरी पण त्याची व्हॅल्यू स्वतःचीच कमी आहे. त्यामुळे त्याला 2.0 बॅकलिंक्स अशा म्हणतात. आता हे कोणत्या केसमध्ये होतं? तर जे काही सोशल मीडिया आहेत, ओके? सोशल मीडियावरती करोडो लोक असतात, बरोबर? आणि प्रत्येक व्यक्ती अशाच लिंक्स देत सुटतो. ह्याला लिंक, त्याला लिंक, ओके? प्रत्येक जण येतो दिवसात 10-10 पोस्ट करतो. काही लोक 100-100 पोस्ट करतात, बरोबर? करोडो लोक करोडो पोस्ट डेलीच्या करत असतात, ओके? आणि लिंक्स देत असतात, ओके? याच्यामुळे काय होतं की सोशल मीडियाची स्वतःची क्रेडिबिलिटी जी आहे ना ती थोडीशी डाऊन होते, की सारखं सारखं लिंक प्रोव्हाइड करणं आणि प्रत्येक पोस्टमध्ये 100, एका पोस्टमध्ये 100-100 लिंक सुद्धा लोक देतात, काही करतात. म्हणजे सोशल मीडियावरती लोक काही करतात. सो हे जे गुगलनं आहे, गुगल किंवा बाकीचे सर्च इंजिन आहे, त्यांनी त्याला लिंक 2.0 असं कन्सिडर केले. म्हणजे फेसबुकवरून तुम्ही एन-एम-डीच्या नावानं 1000 पोस्ट जरी केल्या, तरी तुम्हाला 2.0चा एक स्टॅम्प मिळणार, स्टेटस मिळणार 2.0चा. किती जरी तुम्ही म्हणला एन-एम-डी चांगला आहे, तरी 2.0चाच लिंक ज्यूस तुम्हाला भेटणार. आणि तो त्या लिंक ज्यूसची एक स्पेसिफिक व्हॅल्यू काउंट केली जाणार तेवढंच. ना तर ते नो फॉलोपेक्षा पण खालच्या लेवलचे असणार, डू फॉलोपेक्षा पण खालच्या लेवलचे असणार. 2.0ची बॅकलिंक, ओके? सेम असंच एक कन्सेप्ट आहे, तो म्हणजे कमेंटिंग. जर तुम्ही कोणत्या पण साईटवरती जाऊन नुसत्या कमेंटिंग करत बसला, त्याची पण व्हॅल्यू 2.0 मध्ये एवढीच कन्सिडर केली जाते. इथपर्यंत जर तुम्हाला समजलं असेल तर एकदा थम्सअप करा. काय डाऊट असतील तर डाऊट विचारा. ओके, सो 2.0 नो फॉलो, डू फॉलो अँड कमेंटिंग, ह्या अशा पद्धतीच्या लिंक्स आहेत, ओके? तर आता हे झालं तुमचं सगळं बॅकलिंकिंग कशा पद्धतीचं असतं, ऑफ पेज कशा पद्धतीचं असतं. आता याच्यामध्ये टाइप्स कोणकोणते आहेत बॅकलिंकिंगचे, म्हणजे कशा कशा पद्धतीचे इंटरनेटवरती तुम्ही सबमिशन करू शकता, ओके? सगळ्यात आधी सबमिशन करण्यासाठी तुम्हाला काय काय लागतं ते पण महत्वाचं आहे. तर तुम्हाला लागतं काही डेटा लागतो, जसं की अकाउंट ओपनिंगसाठी तुम्हाला गोष्टी लागतात. आता अकाउंट ओपन करण्यासाठी वेबसाईट त्यांच्या त्यांच्या मर्जीनुसार भरपूर गोष्टी मागतात. जसं की मी इथे काही गोष्टी टाकतो, नेम, बिझनेस नेम, ओके, ईमेल आय डी, मोबाईल नंबर, टायटल, प्रोडक्ट असेल तर प्रोडक्टबद्दल माहिती, सर्व्हिस असेल तर सर्व्हिसबद्दल माहिती, ओके? ऑथर असेल कुठला तर ऑथरबद्दल माहिती तुमच्या वेबसाईटवरती कोण लिहिणार असेल तर, ठीक आहे, ॲड्रेस, ओके, एक्सेट्रा, ओके? अशा पद्धतीच्या गोष्टी जे आहेत ते तुम्हाला अकाउंट ओपनिंगच्या टायमिंगला ते मागतं, ओके? प्लस ते व्हेरीफाय पण करतं तुमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स, व्हेरीफाय ईमेल अँड मोबाईल नंबर, ओके? तर डिपेंड्स ऑन वेबसाईट किती तुमचं ईमेल व्हेरीफाय करेल किंवा मोबाईल नंबर व्हेरीफाय करेल, ओके? तर एवढ्या गोष्टी अकाउंट ओपन करायला लागतात कोणत्याही साईटवरती तुम्ही जाऊन बॅकलिंकिंगची ॲक्टिव्हिटी केली तर. आता नेक्स्ट केसमध्ये काय आहे, तर तुम्ही कशा पद्धतीच्या टाईप्स कोणत्या आहेत बॅकलिंकचे, जसं सबमिशनचे, जसं की तुम्ही टेक्स्ट सबमिट करू शकता, तुम्ही व्हिडिओ तुमची सबमिट करू शकता, व्हिडिओ फाईल असेल, PDF किंवा तुम्ही त्याला डॉक्युमेंट म्हणू शकता, डॉक्युमेंट सबमिशन करू शकता, इमेज सबमिट तुम्ही करू शकता,
लिंक सबमिट तुम्ही करू शकता. कुठे ऑडिओ फाईल असेल तर तुम्ही ऑडिओ फाईल जी आहे ती सबमिट करू शकता. etc. तर एवढ्या पद्धतीचे सबमिशन तुम्ही करू शकता. आता ह्याच्या बेसिसवरती काही सबमिशनचे नावं पडली, जसं की लिंक सबमिशन, डिरेक्टरी सबमिशन. डिरेक्टरीमध्ये तुम्ही काय कंपनीचे हे करू शकता, कंपनीचं ॲड्रेस वगैरे बाकीचं तुम्ही करू शकता, मोबाईल नंबर वगैरे असं ना, कॉल डिरेक्टरी वगैरे तशा डिरेक्टरी असतात वेबसाईटच्या. बिझनेस लिस्टिंग म्हणजे बिझनेस तुमचा कुठचं लिस्ट करायचं, म्हणजे असा असा बिझनेस आहे ते, तसे साईट्स असतात. परत काय प्रोडक्ट लिस्टिंग, तुमचं एखादं प्रोडक्ट असेल तर ते लिस्ट करून घेणारे पण साईट्स आहेत. ओके. ब्लॉग सबमिशन, ओके. ब्लॉग किंवा तुम्ही त्याला आर्टिकल सबमिशन म्हणू शकता. प्रॉपर एक ब्लॉग किंवा आर्टिकल तुम्ही ते सबमिट करू शकता. तुम्ही शॉर्ट ॲड जी आहे ती ॲड सबमिट करू शकता. त्याला फ्री ॲड म्हणतो आपण, शॉर्ट ॲड फ्री, 30 दिवसांसाठी व्हॅलिड राहते. अशा पद्धतीचे तुम्ही सबमिशन करू शकता. अजून कोणते सबमिशन करू शकता तुम्ही? गेस्ट पोस्ट करू शकता. गेस्ट पोस्टमध्ये दोन्ही प्रकार येतात, जसं की फ्री अँड पेड. तुम्ही स्पॉन्सर्ड आर्टिकल सबमिट करू शकता, स्पॉन्सर्ड ॲड देऊ शकता किंवा आर्टिकल सबमिट करू शकता. ओके. तुम्ही फोरम साईटवरती सबमिट करू शकता. फोरम साईटवरती क्वेश्चन सबमिशन. ओके. कमेंटिंग करू शकता तुम्ही, etc. असे मल्टिपल टाईप्स आहेत सबमिशनचे जे तुम्ही करू शकता. काही वेबसाईट अशा असतात ज्या कमेंटिंग सुद्धा प्रोव्हाइड करतात आणि डू फॉलोच्या कमेंटिंग सुद्धा प्रोव्हाइड करतात. सो ते जर सापडलं तर तुम्हाला अजून थोडासा फायदा होतो. ओके. ठीक आहे. सो आता हे तुम्हाला समजलं असेल की अकाउंट ओपनसाठी काय काय लागतं आणि सबमिशन कशा कशा पद्धतीचे असतात आणि हे खालच्या पण गोष्टी. ओके. तर एकदा थम्सअप करा. ओके. सो हे आहे आपलं ऑफ पेज SEO. अशा पद्धतीनं सबमिशन जे आहे ते करतात. आता याच्यामध्ये अजून आपण डीप डाईव्ह जर केलं तर एखादं तुम्हाला सबमिशन आपण करून दाखवूयात लाईव्ह साईटवरती. ओके. जसं की मी आपल्या साईटवरती येतो इथे. आपण काय करूया, NMD साठी तुम्हाला 1-2 सबमिशन जे आहे ते मी करून दाखवतो, कशा पद्धतीने सबमिशन जे आहे ते वर्क करतं. NMD फिल्म प्रोडक्शन आपण साईट डेव्हलप केली होती. यस, इथे आपला सबमिशन आपण करूयात आता ह्या साईटसाठी. यातलं काय करूया आपण, यातला जो डेटा सायन्स कोर्स इन पुणे आहे किंवा डेटा ॲनालिटिक्स क्लासेस इन पुणे, ह्याच्यासाठी आपण सबमिशन करूया. ओके. आता मी काय म्हणतो याला ते बघा, की ह्याला मी कॉपी करतो आणि ChatGPT मध्ये येतो आणि म्हणतो की राईट सबमिशन कॉन्टेंट फॉर दिस पेज. अरे यार, वेट फॉर दिस पेज. आता तो सबमिशन कॉन्टेंट आहे ना, इथे दिलेला आहे बघा खाली. ओके.
सो आता आपण आता सबमिट करूया. कशावरती सबमिट करायचं, तर मल्टिपल साईट्स आहेत. आणि साईट कशा शोधायच्या? सपोज तुम्हाला ब्लॉग सबमिट करायचं आहे, तर गुगलवरती यायचं आणि सिम्पली तिथं टाईप करायचं ब्लॉग सबमिशन साईट्स 2025 मध्ये ब्लॉग सबमिशन साईट्स ते आम्हाला दाखवा. मल्टिपल आता इथे यांनी दिलेले आहेत. DigiVen टेक्नॉलॉजीज, ओके, ब्लॉग सबमिशन साईट त्यांनी दिलेल्या आहेत. इथे तुम्ही बघू शकता काय काय त्यांनी सांगितलंय की SEO काय आहे, ब्राईट साईड ब्लॉग सबमिशन, ह्या त्यांनी कॉन्टेंट दिला आणि खाली त्यांनी साईट्स पण ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत विथ त्यांचा DA&PA त्यांनी दिलेला आहे. अदर सबमिशन साईट, जसं की आता हे सबमिशनचे ते प्रकार त्यांनी दिले आहेत बघा. आर्टिकल सबमिशन साईट, ब्लॉग सबमिशन साईट, क्लासिफाईड सबमिशन साईट, सोशल बुक मार्किंग साईट्स, इमेज सबमिशन साईट, व्हिडिओ सबमिशन, बिझनेस लिस्टिंग, PDF सबमिशन. ओके, एवढे टाईप आहेत. वेब 2.0 साईट्स, PPT सबमिशन साईट, फोरम, प्रेस रिलीज, गेस्ट पोस्ट, ब्लॉग, पिंग. ओके, आणि त्याच्या खाली ब्लॉग सबमिशन साईट्स परत दिलेले आहेत त्यांना. अजून ब्लॉग कसा सबमिट करायचा असं आर्टिकल त्यांनी प्रॉपर लिहिलेलं आहे. त्यांचं आर्टिकल जे आहे ते रँक होत आहे तिथे. ओके, आता त्यांनी किती दिलेले आहेत? 100 ब्लॉग सबमिशन साईट दिलेल्या आहेत. त्यातली तुम्ही आता कोणती पण एक साईट जी आहे ती तुम्ही घेऊ शकता. जसं की मी इथली घेतो, मीडियम आहे काही दिलेली, बघूयात मीडियम. सगळ्यात बेस्ट वाली साईटच त्यांनी अजून दिलेली नाही. ठीक आहे, ह्यांनी जी दिली ती आपण घेऊया. जसं की blogger.com ही एक वेबसाईट आहे ज्याच्यावरती तुम्ही जी आहे ती सबमिशन करू शकता. तर मी blogger.com वरती येतो. ऑलरेडी आपलं तिथं अकाउंट आहे. ओके, जर अकाउंट नसेल तर तुम्हाला अकाउंट क्रिएट करावं लागतं. ओके, आता इथं मी ऑलरेडी ब्लॉगरवरती अकाउंट क्रिएट केलेलं आहे विथ NMD प्रायव्हेट लिमिटेड नावाने. तर इथे न्यू पोस्टवरती सिम्पली क्लिक करायचं आहे आणि जो तुमचा सबमिशनचा टेक्स्ट ChatGPT ने दिलेला आहे तो घ्यायचा आहे, कॉपी करायचा आहे, टायटलमध्ये पेस्ट करायचा आहे. आता याच्यामध्ये लक्षात घ्या की हा जो कॉन्टेंट आहे ना, हा मी तुम्हाला आता आपल्याकडे लिमिटेड टाइम आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला थोडंसं ChatGPTच्या मदतीनं तयार करून सांगितलं. तुम्ही थोडंसं तुमचा पण पर्सनल टच द्या. सपोज कोणता युजरनं हा आर्टिकल वाचलं, सपोज हा कॉन्टेंट कुठल्या युजरनं वाचलं, तर त्याला पण गोष्टी ज्या आहेत त्या प्रॉपर समजाव्यात. बरोबर, जर त्याला गोष्टी समजल्या तर ते अजून चांगलं आहे. क्राउलरला तर ठीक आहे, क्राउलरला लिंक वगैरे आहे ते समजेल. ओके, बट युजरला पण ह्या गोष्टी समजल्या तर बेटर राहील. ओके, सो जर कुठल्या युजरनं येऊन कॉन्टेंट वाचलं तर त्याला पण त्या गोष्टी समजाव्यात. तर डेटा अनालिटिक कोर्सेस इन पुणे, आणि त्याला मी ती इथली जी लिंक आहे ती लिंक मी त्याला देतो. लिंक कशी द्यायची, तर हा जो टेक्स्ट आहे ना, हा टेक्स्ट सिलेक्ट करायचा आणि इथे लिंकचं बटन आहे, तर तिथं जाऊन तुम्हाला सिम्पली लिंक जी आहे ती पेस्ट करायची. ओपन लिंक इन न्यू टॅब अप्लाय म्हणायचं. ओके, सो अशा पद्धतीनं तुम्ही हे सबमिशन केलेलं. एक सबमिशन झालं. बाकी पण यांच्या आता साईटवरती काय काय गोष्टी आहेत त्या, जसं की लेबल्स आहेत. सो लेबलमध्ये तुम्ही तुमचा हा जो कीवर्ड आहे तो कीवर्ड देऊ शकता. एंटर म्हणायचं, तर त्यांना ते लेबल घेतलेलं आहे. लोकेशन, सर्च डिस्क्रिप्शन, तुम्ही डिस्क्रिप्शन टाकू शकता. आता जे हे 150 वर्डचं डिस्क्रिप्शन टाकू शकता. तर
ही पहिली जी लाईन आहे ना ती तुम्ही घ्या, एवढंच घ्या तुम्ही, ठीक आहे. आणि ते तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये टाका. ऑप्शन कस्टम रोबोट त्या बाकी काही गोष्टी ऍड करायची गरज नाही. अशा पद्धतीने तुम्ही एक आर्टिकल जे आहे ते सबमिशन केलं ब्लॉगर ह्या साईट वरती, जिथे द डिजिटल एनएमटीची नावं तर आहेतच आहेत, बट प्लस तुम्ही तुमचं डेटा अनालिटिक कोर्स इन पुण्याची लिंक सुद्धा सबमिट केली आणि पब्लिश म्हणा. सिम्पली याला हे करायचं, पब्लिश करायचं आणि व्ह्यू करायची. व्ह्यू केल्यानंतर इथे बघा, इथे लिंक आहे आणि क्लिक केल्यानंतर ते तुमच्या साईटवरती जाते. हे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. ओके, सो अशा पद्धतीनं बॅकलिंक जी आहे ती घेतली जाते. मग याचे एक्सेल शीट क्रिएट करणं असू द्यात, जो डेटा तुम्हाला लागतो तो डेटा प्रॉपर त्या एक्सेल शीटमध्ये ॲड करायचा, लॉग इन डिटेल्स ॲड करायचे आणि असा रिपोर्ट बनवायचा आणि क्लायंटला तुम्ही असा बॅकलिंकिंगचा डेटा जो आहे तो तुम्ही रिपोर्ट जो आहे तो देऊ शकता. आता प्रश्न हा राहिला की तुम्हाला ही सर्व्हिस सेल करायची, ऑफ पेज एसईओची सर्व्हिस सेल करायची, ज्याच्यामध्ये तुम्ही ह्या गोष्टी सगळ्या सेल देणार त्यांना, प्रोडक्ट सबमिशन, बिझनेस सबमिशन, ह्याच्या साईज तुम्ही देणार. तर तुम्ही चार्ज किती करू शकता? ओके, तर एका लिंकसाठी तुम्ही 5 रुपये ते 7 रुपये असं चार्ज करू शकता इनिशियल लेवलला. जे फ्रीलान्सिंगच्या साईट्स असतात त्याच्यावरती अशा पद्धतीचे टास्क अवेलेबल असतात. 5 रुपयाने जरी धरलं तरी 100 बॅकलिंक्स करण्यासाठी तुम्ही 500 INR, हे मी मिनिमम सांगतोय. तुम्हाला क्लायंट कितीवरती क्लोज होतो हे तुमच्या ह्याच्यावरती. काही काही लोकांना 15 रुपयावरती सुद्धा क्लायंट क्लोज होतो. त्यांना सांगायचं 100 ब्लॉक सबमिशन साईट्स आम्ही तुम्हाला 100 साईटवरती सबमिट करून देणार, 15 रुपयानं करून देतो किंवा 5-7 जेवढ्याला तुम्हाला, पण मिनिमम 5 रुपयानं तरी तुम्हाला ते परवडलं पाहिजे. कारण 100 बॅकलिंक घ्यायला माझ्या एक्सपिरियन्सनुसार टाइम जातो 5 ते 6 तास. सो 5 ते 6 तासामध्ये तुम्ही फक्त 500 रुपये कमवू शकता जर तुम्ही मिनिमम एवढ्या ह्याच्यात केलं तर. ओके, आता हे याच्यामध्ये अजून पण थोडंसं नेक्स्ट लेवल राहतं की तुम्ही क्लायंटला काय म्हणू शकता की आता जे गेस्ट पोस्टिंग आहे, गेस्ट पोस्टिंगमध्ये काय करावं लागतं, तर त्याच्यामध्ये थोडंसं अजून एफर्ट जे आहेत ते एक्स्ट्राचे लागतात. त्याच्यासाठी तुम्ही अजून क्लायंटला एक्स्ट्रा चार्ज करू शकता. जसं की 5,000 रुपीजमध्ये तुम्हाला मी फ्रीच्या गेस्ट पोस्ट मिळवून देते. किती तर 5 किंवा 10 अशा गेस्ट पोस्ट तुम्हाला एका महिन्यामध्ये मी मिळवून देते किंवा देतो. तर 5,000मध्ये तुम्ही तिथून स्टार्ट करू शकता. त्याच्यासाठी एफर्ट जे आहेत ना ते खूप जास्त लागतात गेस्ट पोस्टिंगसाठी. ओके, सो ही ॲज अ सर्व्हिस तुम्ही सेल करू शकता. ज्यांना ह्या गोष्टीचं नॉलेज आहे बिझनेस ओनर्सला, त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करून आम्ही तुमच्या वेबसाईटसाठी अशा पद्धतीचे बॅकलिंक्स जे आहेत ते जनरेट करतो, जेणेकरून तुम्हाला फायदा होईल. ओके, इथपर्यंत समजलं असेल तर एकदा थम्सअप करा सगळ्यांनी. सर तर हे मला एक question. क्लायंट्स, हॅलो हां, येस. सर, हे जे तुम्ही सांगितलं बॅकलिंक क्रिएट करायचे, ते क्लायंट्स आपण फ्रीलान्सिंग मधून कुठून घेऊ शकतो? पण आता करू शकतो का असं म्हणजे? हो, तुम्ही आजपासून स्टार्ट करू शकता. बॅकलिंकची प्रॅक्टिस करा, बॅकलिंक घ्यायची प्रॅक्टिस करा. आजपासून तुम्ही स्टार्ट करू शकता की, आणि क्लायंट कुठून आणायचं, तर क्लायंट आणायची सिंपल गोष्ट म्हणजे तुम्ही इंटरनेटवरती सर्च करा ना. कुणाला कुठं हे करायची गरज नाही, व्हिजिट करायची गरज नाही. इंटरनेटवरून कुठलेच आम्हाला छोटे बिझनेस, आता जसं की एक्झाम्पल दाखवतो. हो. छोट्या बिझनेसला सुरुवातीला ट्राय करा, मोठ्या कंपन्यांना ट्राय करू नका. एक्झाम्पल दाखवतो, जसं की फॉर एक्झाम्पल आयुर्वेदिक हनी want to buy. ओके, काय टाकलं मी इथं की मला आयुर्वेदिक हनी बाय करायचं. आता तुम्ही अप्रोच कोणाला करणार ते बघा. तुम्ही ह्यांना अप्रोच करणार का जे सुरुवातीला रँक होत आहेत? ते नाही, ते ऑलरेडी रँक होत आहेत. ओके, तुम्ही काय करायचं, थोडंसं तिसऱ्या पेजवरती जायचं, दुसऱ्या तिसऱ्या पेजवरती जायचं आणि तिथं तुम्ही एखादा
लोकल आयुर्वेदिक जे हेल्थ देणं आयुर्वेदिक हनी जे सेल करणार आहे ना त्याला तुम्ही ट्राय करायचं. जसं की हनीवेदा. सी हनीवेदा एक कंपनी आहे, रँकिंग होत नाहीये त्यांचं. ठीक आहे. अवनी हनी, अवनी हनी म्हणून एक आहे. सी अवनी हर्बल. आता त्यांना तुम्ही काय करू शकता, त्यांना तुम्ही रीच आउट करू शकता. यांनी पेज पण आय थिंक साध्या इंडिया मार्ट वरनं वगैरे बनवलेलं दिसतंय मला हे. सी इंडिया मार्ट. ओके. डायरेक्ट कॉल करायचं का सर त्यांना? कॉन्टॅक्ट नंबर दिला असेल तर? नाही, आता तुम्ही प्रोफेशनल पद्धतीनं काम करता तो डायरेक्ट कॉल नाही करायचा. त्यांना काय करायचं, त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर काढायचा आणि मेल करायचं त्यांना. ओके. ओके. सो मेलचा एक फॉर्मॅट लिहून घ्यायचा, स्वतः एक फॉर्मॅट बनवायचा. ओके. मेलचा फॉर्मॅट बनवल्यानंतर तो फॉर्मॅट तुम्ही असे क्लायंट शोधून काढायचे. आपली स्वतःची एक्सेल बनवायची. ओके. त्याच्यामध्ये आता मी हनीचे इथे काढले, तुम्ही कोणत्या पण फील्डचे काढू शकता. जसं की सायकल. ओके. लोकल सायकलचा बिझनेस कोणाचा असेल किंवा हॉटेल. ओके. प्युअर व्हेज हॉटेल. अशा हॉटेलच्या बिझनेसला तुम्ही हे करा, अप्रोच करा. 5व्या 6व्या नंबरला जे रँक होत आहेत, दसानाच व्हेज रेसिपीज. तिथं तुम्ही पुणे टाकलं ना तर तुम्हाला ते जास्त चांगल्या पद्धतीने पुण्याचे लोकल हॉटेल्स येतील. हे इंस्टाग्रामवरती टेस्ट फॅमिलीज वगैरे ह्या इंस्टाग्रामवरून तुम्ही काढू शकता. याचे इंस्टाग्रामचे जास्त लोक ऍक्टिव्ह आहेत त्याच्यावरती. सो इन्स्टावरती पण ते मेल आयडी वगैरे देतात त्यांना, म्हणजे मेल करू शकतो ना सर? येस येस येस. एक मेल फॉर्मॅटच बनवायचा आणि रोज एक काम करायचं. जसं की आता हे एक आहेत बघा, आता हे आपल्याला सापडले 892 फॉलोअर आहेत. एक तर तुम्ही ह्यांना जे जसं तुम्ही टार्गेट करताय तसं ह्यांना तुम्ही SMOचा म्हणजे सोशल मीडियाचा प्लॅन अप्रोच करू शकता किंवा यांचा मेल आयडी वगैरे घेऊन त्यांना तुम्ही बॅकलिंकिंगची सर्व्हिस हे करू शकता. बॅकलिंक मतलब सर सगळे बॅकलिंक क्रिएट करायचे असतात का? तर लाईक तुम्ही सांगितले ना, इमेज सबमिशन झालं, डिरेक्टरी सबमिशन झालं, कुठल्या ह्याच्यामध्ये करायचं ते बॅकलिंक? आता त्यांना तुम्ही प्लॅन देताना 100चा प्लॅन द्यायचा. 100 बॅकलिंक्स मी तुम्हाला महिन्यामध्ये करून देतो आणि त्याच्यामध्ये म्हणजे वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये का? हा. इमेज सबमिशन, डिरेक्टरी, येस. कमेंट? त्याच्यामध्ये 30%, 40% असं तुम्ही त्याचे हे करू शकता. चांगले कोणते आहेत, गेस्ट पोस्ट चांगले आहेत, ब्लॉग सबमिशन, आर्टिकल सबमिशन चांगले आहेत. असे तर चांगले तुम्हाला 40-50%, बाकीच्या डिरेक्टरी, टेक्स्ट, PDF सबमिशन तुम्हाला 20-30% असे करून 100 तुमचा अकाउंट कम्प्लीट करून देतो. महिन्याला तुम्हाला आम्ही एवढ्या बॅकलिंक जनरेट करून देऊ. ओके. का बॅकलिंकचे चार्ज जसं तुम्ही चार्जेस सांगितले तसं त्यांना सांगायचं का? तुम्ही सुरुवात करू शकता 10-15 रुपयानं मला एक बॅकलिंक्स द्या म्हणायचं. क्वालिटी बॅकलिंक देणार म्हणायचं. जर ओके. तो म्हणला नाही तर मग कमी करून 10, 7, 8 पर्यंत त्याला क्लोज करा आणि एक असा तुम्हाला टोटल एकाच 100 बॅकलिंक जनरेट काय तुम्हाला 4 ते 5 तास लागतात. ओके. तर असे तुम्ही 10 क्लायंट घेतले तरी पण तुमचे 4-5 हजारचं महिन्याचं काम झालं. फक्त तुम्हाला त्याच्यावरती एफर्ट्स काय घ्यावे लागतात. एफर्ट्स घेताना तुम्हाला मेल करावे लागतात. म्हणजे तुम्हाला 500 लोकांना मेल करावे लागतील तेव्हा 1-2 कन्वर्ट होतील. ओके. ओके. अशा पद्धतीने तुम्ही ऑर्गॅनिकली काम मिळवू शकता. खूप इझी आहे हे. मी स्वतः केलेलं आहे. माझ्या इनिशियल फेज मध्ये आहे ना, हा मी हा. स्वतः केलेलं आहे. भेटतात का सर क्लायंट्स? खूप भेटतात. खूप प्रत्येक लोकांना आहे ना, यांनी कुठं ना कुठं तर ह्या गोष्टी ऐकलेल्या असतात. त्यांना करायचं असतं पण त्यांना वे माहित नसतो. ओके. हा हा. प्रत्येक स्मॉल बिझनेस ओनरला ह्या गोष्टी करायच्या असतात. तुम्ही ठीक आहे आता सर. आता बॅकलिंक कोणाला तुम्ही मेल कोणाला करणार ते पण समजून घ्या. ज्याची वेबसाईट आहे त्याला मेल करायचा. त्या हां बिझ जी. हां त्या हां. त्या बरोबर. बिझनेसची वेबसाईटच नाही आणि तुम्ही मेल केला तर तुमचं एफर्ट्स वाया जातील. ओके. सो हा वे येस. त्यांना विचारायचं आधीच वेबसाईट आहे का तुमची? नाही, आपण शोधायचं ना त्यांना आधी.
ज्याची हा वेबसाईट आहे नेटवर. वेबसाईट आहे त्यांना शोधायचं, त्यांना सांगायचं की तुम्ही रँकिंग जे आहे ते खाली करताय का, रँकिंग खाली करताय तर हे कारण आहे. ओके. सो अशा पद्धतीचं तुम्ही त्यांना ऑप्टिमायझेशनचा प्लॅन वगैरे देऊन स्वतःचाच एक प्लॅन बनवायचा. तुम्ही आता कोर्समध्ये जसं शिकताय की डिजिटल मार्केटिंगमध्ये तुम्ही प्रत्येक गोष्ट शिकताय. कॅनवा शिकताय, एसएमओ शिकताय, ऑफ पेज एसईओ, ऑन पेज एसईओ, टेक्निकल शिकताय. पण तुम्ही काय सगळ्या गोष्टी देणार आहात का एका क्लायंटला? नाही. तुम्ही नाही. ह्याच्या सर्व्हिसेसमध्ये तुम्ही तुमचा प्लॅन बनवायचा असतो. जसं की मी तुम्हाला ऑफ पेज शिकवलं. तुमचा एक स्वतःचा प्लॅन रेडी करायचा. मी तुम्हाला एवढ्या एवढ्या गोष्टी देऊ शकतो. पहिल्या 1-2 क्लायंटला तुम्ही फ्रीमध्ये करून द्या, ज्याच्यामध्ये तुमची प्रॅक्टिस पण होईल. बरोबर? ओके, राईट. त्याच्या कामाचे स्क्रीनशॉट घ्या. ते स्क्रीनशॉट तुम्ही पुढच्या वाल्याला पाठवायचे, की ह्या लोकांना आम्ही असं करून दिलेलं आहे. तुम्ही पण करा. ओके. अच्छा. हो हो सो हो. असं ॲज अ डिजिटल मार्केटर तुम्ही काय करायचं, तुम्ही स्वतःच्या अशा सर्व्हिसेसचे प्लॅन्स बनवायचे. ऑफ पेज एसईओचा प्लॅन, एसएमओचा प्लॅन, इमेज क्रिएशनचा प्लॅन, वेबसाईट डेव्हलपमेंटचा प्लॅन आणि एक प्लॅन घेऊन असे लोकांना तुम्ही टार्गेट करायचे. एक्झॅक्ट कसा बनवायचा सर प्लॅन? आता एसईओ बॅकलिंक क्रिएट करायचा प्लॅन बनवायचा आहे, तर ते ChatGPT वरून कसं बनवायचं एक्झॅक्टली? आयडिया द्या ना थोडी. ठीक आहे. हे बघा आता. सपोज आपण असं धरून चालू की तुम्ही मराठी लोकल लोकांनाच टार्गेट करताय. ठीक आहे. तर आपण हा. ChatGPTला मराठीमधनं प्लॅन बनवायला सांगू. ओके. ओके. मी मराठीत बोलतो ChatGPTशी. मला एक ऑफ पेज एसईओचा प्लॅन बनवायचा आहे. मी वेबसाईट ओनर्सला कनेक्ट करणार आहे आणि त्यांना बॅकलिंक सर्व्हिससाठी अप्रोच करणार आहे. एक बॅकलिंक मी ₹15 देऊ शकते, ज्याच्यामध्ये 50% म्हणजे 50% आर्टिकल सबमिशन्स राहतील. असतील. तर मला एक प्लॅन बनवून द्या, जो मी क्लायंटला पाठवू शकते किंवा शकतो. ठीक आहे. एकदम लोकल भाषेत तुम्ही अशा पद्धतीनं ज्या गोष्टी त्या तुम्ही देऊ शकता. ऑफ पेज एसईओचा प्लॅन, ऑब्जेक्टिव्ह वगैरे, सर्व्हिस ऑफर हे तुम्हाला मी करून देणार. ओके. समजलं? आता हे तुम्ही काय करा, हे तुम्ही याचं एक PDF फाईल बनवा किंवा याचं तुम्ही काय करा, याचं तुम्ही एक प्रेझेंटेशन बनवा, जसं तुम्हाला पाहिजे तसं करून हे क्लायंटला तुम्ही किंवा एक मेलमध्ये जरी बनवलं तरी पण तुम्ही घेऊ शकता. चालतंय. असा प्लॅन बनवायचा आणि तो क्लायंटला पिच करायचा. जो क्लायंट इंटरेस्ट दाखवेल त्याला तुम्ही कॉल करायचा, विचारायचं मी ह्या गोष्टी तुम्हाला देऊ शकतो, तुम्ही ॲग्री आहात का? बार्गेनिंग केलं तर करा थोडं बार्गेनिंग, क्लायंट मिळवून नेऊ द्यात. जर तुमचं काम त्याला आवडलं ना तर तो पुढचं 1 वर्षासाठी पण तुम्हाला काम देऊ शकतो. ओके. ठीक आहे. असे 10 क्लायंट जर तुमच्याकडे आले तरी पण तुम्ही एक घर बसल्या चांगला इन्कम जो आहे तो अर्न करू शकता. हा सर, आता ऑलमोस्ट आमचं क्लास संपत आलं, तर मला म्हणजे वर्क फ्रॉम होम साठीच मी अर्निंग साठी बघतेय. येस तर हा एक चांगला ऑप्शन असेल. येस येस. सो प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला बेनिफिट होईल याचा. काही लोकांना तुम्ही फ्रीमध्ये द्या. फ्रीमध्ये दिल्यानं काय तुमचं नुकसान नाही होणार. तुम्हाला तुमचा हात प्रॅक्टिस. येस. हा. पण ज्याला फ्रीमध्ये देईल का नाही त्याच्याकडनं हम्म. रिव्ह्यू लिहून घ्यायचा, त्याच्याकडनं व्हिडिओ रिव्ह्यू घ्यायचा, त्याच्याकडनं स्क्रीनशॉट्स घ्यायचे, सगळं घ्यायचं त्याच्याकडनं, जे तुम्ही पुढं प्रमोट करू शकता असं. ओके ओके. हा हा ठीक आहे. हा.
ओके. आणि सर ते कंपनीमध्ये विचारतात त्यात तुम्ही आता एसईओ केला आहे तर तुमचं ते पोर्टफोलिओ म्हणजे त्याच्यामध्ये दाखवायचं असतं का? जे हो क्लायंटला पण ते त्यांचे व्हिडिओ रिव्ह्यूज वगैरे हो 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 त्यांना असंच दाखवायचं असतं. आणि तिथं सर विचार म्हणजे लिंक पोर्टफोलिओ लिंक मतलब अटॅच करा तर ते लिंक कशी बनवायची? आता कसं आहे माहिती आहे का, लिंक अटॅच करा म्हणजे त्या वेबसाईटचं नावच टाकायचं, डायरेक्ट लिंक देऊन टाकायची की ह्या वेबसाईटवरती आम्ही काम केलेलं आहे. ओके जर ओके तुम्ही हां. काम केलं, आता आता मी बघा, मी काय करतो, मी माझा पोर्टफोलिओ मध्ये मी एक कीवर्ड टाकतो, जसं की ट्रॅक्टर कीवर्ड आहे, जो माझ्या करिअर मध्ये मी बेस्ट पद्धतीनं रँक केला. ह्याचं खूप कॉम्पिटिशन आहे. हे बघा, ह्या कंपनीसाठी मी काम केलेलं आहे. ट्रॅक्टर ओके. हा, 3 नंबरला रँक होतो आणि महिन्याचं जवळपास 1 कोटीचा बिझनेस करतो. एकच कीवर्ड बरं का. शेती गाडी ना ही मगरपट्ट्याची कंपनी आहे का सर? येस येस येस. हां. सो राईट. ह्या क्लायंटसाठी मी हे काम केलेलं आहे. आपल्या एनएमडी साठी पण काम केलेलं आहे, जसं की डिजिटल मार्केटिंग कोर्स इन पुणे. हे बघा, हे पण आपली साईट पण इथं रँक होते 1 नंबरला, आहे का. ओके. हं. So, हे कामं आहेत आपले. असे कामं तुमच्याकडे दाखवायला पाहिजे. ते कीवर्ड तुम्ही टाकायचे तिथं. बॅकलिंकचं असेल तर लिंक टाकायच्या. ठीक आहे. चालेल सर. मी क्लायंट्स म्हणजे घेते ह्याच्यावरून. हं. जर मतलब काही प्रॉब्लेम असेल तर मी तुम्हाला विचारते. थोडा गाईडन्स करा. चालेल, चालेल. नक्की, नक्की. ठीक आहे. चालेल ओके. सर. अजून थँक कोणाला काही डाऊट वगैरे आहे का? नुसतं तुम्हाला. हां सर, मला एक क्वेश्चन होता. हां, विचारा. सर ॲक्चुअली आपण 10 साइटवरती प्रमोशन केलं. हां, हां. पण असं नाहीये की नॉर्मली किती टाईम लागतो ह्याचं काही म्हणजे हे नाहीये, की टायमिंगच नाहीये, की क्राउलर कधी येईल वगैरे. हं, हं. पण सर 10 साइटमध्ये केलेलं आहे. पण 10 साइटवरती क्राउलर आलाय की नाही हे कसं चेक करणार आपण? नाही, क्राउलरचा विषय बॅकलिंक वरती येत नाही. कसं माहितीये का, तुम्ही आता लिंक घेतली, जसं की आता मी ही लिंक घेतली. तुम्ही क्लायंटला ही लिंक हं. देणार आहे, की ह्या साईटवरती बघा तुमचा जाऊन कंटेंट लाईव्ह आहे. ओके. क्राउलर येईल तेव्हा येईल, रँक अ, होईल तेव्हा होईल, तो विषय नाही. विषय काय. नाही सर, हां, तो क्लायंटचा विषय झाला सर. तर माझं प्रोडक्ट आहे ते हां. आणि त्याच्यावरती मी 10 वेळेस लिंक म्हणजे प्रमोट केले. हं. पण ते रँक करत नाही. मग मला क्रॉस चेक करावं लागणार की येस. ॲक्चुअली त्याच्यावर क्राउलर आलाय की नाही? येस, येस. आता तुमच्यासाठी ज्यावेळेस तुम्हाला ॲनालायसिस करायचं, त्यासाठी पण एक गोष्ट आहे, जसं की आता बघा, की हं. आता आपण ह्या साईटवरती आलो, कुठे आपल्या. जर तुम्हाला चेक करायचं आहे, की द डिजिटल एनएमडी वरती किती लिंक्स ज्या आहेत त्या क्राउल झालेल्या आहेत, बरोबर. तर सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, Ahref मध्ये यायचं आणि तिथं तुम्ही बॅकलिंकिंगचा काउंट चेक करायचं. यांचं जे बॅकलिंकिंग चेक करायचं काउंट आहे, ओके. इथं तुम्ही या चेक करा की याच्यावरती त्या पर्टिक्युलर कीवर्डवरती किती बॅकलिंक्स घेतलेले आहेत. ओके. 9 बॅकलिंक्स 3 वेबसाईटवरून आलेले आहेत. ओके. आणि जर तुम्हाला असं तुमच्या पूर्ण साईटला, एनएमडीच्या साईटला टोटल किती बॅकलिंक्स घेतलेले आहेत, त्या जर तुम्हाला चेक करायचं असेल तर ते कसं करायचं. इथे या, पूर्ण साईट तुम्ही टाका इथे. पूर्ण साईटला आपण घेतलेल्या बॅकलिंक ज्या आहेत तिथे 539 बॅकलिंक ज्या आहेत त्या घेतलेल्या आहेत. ओके. दुसरा वे कोणता आहे, म्हणजे काय की तुम्ही घेतल्या बॅकलिंक 2000-3000 घेतल्या असेल, मग त्यातल्या 500 ज्या आहेत ना ते क्राउलरनं क्राउल केल्या, समजतंय का. हो सर. हां. आणि दुसरा वे काय आहे, तर इथे तुम्ही सर्च कन्सोलमध्ये या. सर्च कन्सोलमध्ये आल्यानंतर लिंक सेक्शनमध्ये या आणि लिंक सेक्शनमध्ये एक्सटर्नल लिंक तुम्हाला किती भेटलेल्या आहेत त्या कळतंय. जेपी श्रॉफ फाउंडेशन ORG इथून तुम्हाला 33 लिंक भेटलेल्या आहेत. जेपी श्रॉफ, मीडियम, सोशल बुक मार्किंग साईट, पिंटरेस्ट. ओके. या सगळ्या साईट्सवरून तुम्हाला बॅकलिंक जे आहेत त्या भेटलेल्या आहेत. इथे सर्च कन्सोल लिंक्समध्ये तुम्हाला ह्या गोष्टी समजतील. क्लिअर आहे. येस सर. सर आणखीन एक सर क्वेश्चन होता माझा. हां, विचारा. सर आता